कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, काय झालं? एवढा टेन्शन मध्ये काय आहेस? भाग्याची काळजी वाटायला लागली मला, म्हणून मी त्यांच्या बाईंना फोन केला होता। त्या आधी म्हणल्या माझ्यासमोरच आहे भाग्य, आणि नंतर म्हणल्या मैत्रिणीसोबत जेवायला गेली। हा, मग गेली असेल ना, त्यात एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? अगं पण ती परत आल्यानंतर ते फोन करतो म्हणलेल्या मला, अजून त्यांचा फोन आलेला नाही, आणि मी करतो तर उचलत पण नाहीत त्या। भाग्य कशी असेल काय काय कळायलाच मार्ग नाही, लय काळजी वाटते तिची। सूर्या, अरे तू काय एवढा टेन्शन घेतोस? अरे ती तिथे स्पर्धेसाठी गेली, बिझी झाली असेल म्हणून फोन नाही केला। काळजी करू नकोस। कोणाच ठाऊक, पण भीती वाटते मला। ओ नवरोबा, संकटांना ना माझ्या नवऱ्याची भीती वाटते। माझा नवरा असा घाबरलेला मला नाही आवडत। आणि तुला माहिती, भाग्याच्या वाटेत एखादं संकट जरी येत असेल ना, आणि त्या संकटाला कळलं की अरे हिचा भाऊ तर सूर्य आहे, तर ते संकट येणं आपोआप माघार फिरून निघून जाईल। कळलं? चल आता, काळजी करू नको, मी आले। तू जा, तू थांब ना जरा वेळ माझ्याजवळ। अरे मला काम आहेत। तू आताच म्हणलीस ना टेन्शन फ्री हो, काय काळजी करू नको। माझं टेन्शन फ्री व्हायचं औषध तूच आहेस ना, बस ना जरा वेळ। पण तुझ्या बायकोला किचन मध्ये खूप काम आहे, तिला आज गोडधोड जेवण बनवायचंय। गोडधोड? आज काय? मला खात्री आहे आपली भागू जिंकून येईल बघ, म्हणून सेलिब्रेशन नको का करायला? अरे सूर्या, नाना, अरे कसली बहिणी आहे तुझी? काय झालं नाना? अरे हिला परत इथं आणायची इच्छाच होत नव्हती। कसलं भारी जेवण बनवतीये, घरातले तर एकदम सगळे जाम खुश झाले बघ। अरे नानी पहिल्यांदा आज एवढी नीट जेवली बघ। नाना, असं असेल ना तर धनूला तुमच्याकडेच ठेवा कायमचं। दादा, गंमत केली। बस सूर्या, येतो मी, नानीच्या औषधाचा टाइम झालाय। धनू, उद्या सकाळचं लक्षात आहे ना? नक्की। चला येतो। धने, कसं वाटलं कौतुक ऐकून? भारी। भारी ना? असंच कौतुक कमवत राहा, आणि या घराचं नाव मोठं कर। ए, भाग्याचा फोन आहे। हा भाग्या, बोल। नुसती भाग्य नाही, विनर भाग्य। काय? परत बोल। राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धा विजेती भाग्यश्री जगताप म्हण, मला पहिलं बक्षीस मिळाले दादा। तुला पहिलं बक्षीस मिळालं? भाग्याला पहिलं बक्षीस मिळालंय? हो दादा, तुमच्या सगळ्यांची मदत, तुमचे आशीर्वाद फळायला आले। दादा, तुम्ही सगळे आता इथं माझ्या सोबत पाहिजे होता। भाग्ये, आम्ही तुझ्या सोबत कायम आहे, तू अशीच नाव कमवत राहा फक्त। तुला नाही माहितीये गावाचं नाव कुठवर पोहोचवलेस तू, लय अभिमान वाटतो बघ मला आज। भागू, कॉंग्रॅच्युलेशन, आय एम सो 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 हॅपी फॉर यू। असंच नाव कमवत राहा आणि खूप खूप मोठी हो। तुझं असंच मार्गदर्शन मिळत राहिलं ना तर नक्की होईल। ते तर तुला कायम मिळत राहील बघ। हे घे, दीदीशी बोल तुझ्या। हॅलो भागू, काँग्रेसनेशन। धनु दीदी, कॉंग्रॅच्युलेशन असतं का ते? तेच ते, शुभेच्छा। बघू मला। भागू, बाळा अभिनंदन, तू
पटकन घरी ये बर का. फार भारी काम केलंस तू. तुझी नजरच काढते मी. हा काढ काढ. आता फेमस झाले मी. हा लवकर ये. काय सूर्या, हं? आपली भागू जेवढी हुशार आहे ना तेवढी ती मेहनती पण आहे. एक दिवस बघ ती खूप मोठी व्यक्ती बनेल यात काही शंकाच नाही. होय. तुळजा, भाग्याला पण ना तुझ्यासारखं डॉक्टरच बनवायचंय मला. नाही सूर्या, ते आपण नाही ठरवायचं. तिचं तिलाच ठरवू देत ना. तिचं तिला स्वप्न बघू दे, त्या स्वप्नांच्या मागे पळू दे. तिचं तिला तिच्या आयुष्यात रंग भरू दे. सूर्या, माणसाला जेव्हा त्याचं आवडतं काम करायला मिळतं ना तेव्हा तो माणूस ते काम करताना कधीच थकत नाही. ते काम करण्यासाठी तो नेहमी धडपडत असतो, नेहमी त्यासाठी मेहनत घेत असतो. आणि याउलट उसनी स्वप्न जर असतील ना तर माणूस त्याच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचत नाही. नेहमी त्याची अशी दमछाक होत असते. आणि मला नाही आवडणार भागूच्या पंखांवर आपल्या अपेक्षांचं ओझं ठेवलेलं. तुळजा, कसलं भारी बोलतेस ग तू. समोरच्याला ना लगेच पटतं बघ. असं वाटतं तू बोलतच राहावं आणि मी तुझ्याकडे बघत राहावं. हो, खूप झालं माझं कौतुक आता. तुळजा, खुळ तुझ दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. सजलं रातीला सप्पान फिरवात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात. भाग्या, भाग्या आली. भागू, भाग्या, दादा हे बघ. अरे मला खात्री होतीच की आपली भागूच जिंकेल. भागे, तुझ्या वहिनीनं आधीच गोडधोड करून ठेवलं होतं माहितीये का. मी आज खूप 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 खुश आहे. मला फक्त नाचूशी वाटतंय. भागू नंतर नाच. आधी रिटेल मध्ये सांग कशी जिंकली ते. रिटेल मध्ये रिटेल दुकान असतं ना. अगं डिटेल म्हणायचंय तिला. तेच ते. तू सांग की. दादा जो कॉन्फिडन्सने बोलला ना त्याच कॉन्फिडन्सने मी स्पर्धेत बोलले आणि मग परीक्षक एकदम इम्प्रेस झाले. एक परीक्षक जरा अवघड प्रश्न विचारत होते पण मी काय घाबरते का. बहिणीने माझा एवढा भारी अभ्यास घेतला होता की अजून कोणी किती प्रश्न विचारले असते ना तरी माझाच नंबर आला असता. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.